दिनांक 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील बालरोगशास्त्र अकादमी तसेच थॅलेसेमिया आणि सिकल सेल सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हरदास हॉल IMA हाऊस रामदासपेठ नागपूर या ठिकाणी थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आयोजित या व्यासपीठाचा विषय रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या समुदायाला एकत्र आणण्यासाठी होता। यावेळी मान्यवरांद्वारे दीप प्रज्वलित करत रक्तविकाराबद्दल जनजागृती, प्रतिबंधासाठी उपाययोजना तसेच या रुग्णांना योग्य उपचार मिळण्याबाबत उद्बोधन झाले। यावेळी इवल्याशा सिकल सेल्स योद्ध्यांनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले। परतफेड म्हणून मान्यवरांद्वारे या योद्ध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। तितिक्षा उमाले हिने सादर केलेल्या कवितेतून हा आजार असून देखील सकारात्मक भावना प्रदर्शित केल्या। या दिनी योद्ध्यांपैकी एकीचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। मार्गदर्शक डॉक्टर उदय बोधनकर, थॅलेसेमिया डायरेक्टर डॉक्टर विंकी रुद्वानी, IMA अध्यक्ष डॉक्टर राजेश सावरबंधे, AOP अध्यक्ष डॉक्टर शिल्पा हजारे तसेच सचिव AOP डॉक्टर कैलाश वैद्य यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी झाला। प्रणिती बागडे हिने यावेळी सुंदर संचालन केले। मी डॉक्टर शिल्पा हजारे, मी अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स नागपूरची प्रेसिडेंट आहे। आज 8 मे जो दिवस आहे हा आम्ही वर्ल्ड थॅलेसेमिया डे म्हणून सेलिब्रेट करतो आणि या दिवशी थॅलेसेमिया च्या पेशंट्स साठी आपण खूप सारे कार्यक्रम पण आयोजित करतो। आज आम्ही IMA हॉलच्या हरदास हॉलमध्ये हा एक पब्लिक फोरम अरेंज केला होता आणि त्यात डॉक्टर विंकी रुगवानी, डॉक्टर आतिश बखने आणि डॉक्टर पंकज द्विवेदी यांनी थॅलेसेमियाच्या बद्दल बरीच माहिती दिली की थॅलेसेमिया पेशंट्सला कसे रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागते, आयर्न चिलेटर्स द्यावे लागते आणि त्या आता नवीन बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा जीन थेरपी पण भविष्यामध्ये थॅलेसेमिया पेशंट्सला पूर्णतः क्युअर करायसाठी आपल्याला उपलब्ध राहील। त्याबद्दलही ही माहिती सगळ्या थॅलेसेमिया पेशंट आणि त्यांच्या पालकांना देण्यात आली। हा जो पब्लिक फोरम आहे याच्यात 100 ते 150 लोक आज इथे होते आणि त्यांनी ह्या सगळ्या माहिती एकदम चांगल्या रीतीने ऐकून काही त्यांच्या ज्या शंका असतील त्याही विचारून हा प्रोग्राम अतिशय चांगल्या रीतीने आज पार पडलेला आहे। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।